महाभारतातील या 9 अमूल्य मोत्या अवश्य वाचा व समजून घ्या. तुमच्या मुलांच्या अविचारी मागण्या आणि इच्छा योग्य वेळी रोखल्या नाहीत तर आयुष्यात तुम्ही असहाय्य होता. कौरव, तुम्ही कितीही शक्तिशाली असलात परंतु अन्यायाचा पाठिंबा दिलात तर तुमची शक्ती, शस्त्रे, कौशल्य आणि आशीर्वाद कोणतेही उपयोगी पडत नाहीत. कर्ण, मुलांना त्यांच्या बुद्धीचा गैरवापर करून विनाश घडवण्याइतके महत्त्वाकांक्षी बनवू नका. अश्वत्थामा, अधर्मी लोकांना कधीच संरक्षण देण्याचे वचन देऊ नका. भीष्म पितामह, संपत्ती, सत्ता, अधिकार आणि चुकीच्या लोकांचा आधार यांचा गैरवापर शेवटी पूर्ण विनाशाला कारणीभूत ठरतो. दुर्योधन, सत्तेची दोरी कधीही अंधाला म्हणजे स्वार्थ, संपत्ती, गर्व, मोह किंवा कामाने अंध झालेल्या व्यक्तीच्या हातात देऊ नका, कारण त्याचा शेवट नेहमी विनाशातच होतो. धृतराष्ट्र, ज्ञान जर सज्ञानासोबत असेल तर विजय निश्चित आहे. अर्जुन, फसवणूक करून प्रत्येक वेळी यश मिळत नाही. शकुनी, जर तुम्ही नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्य पालन यांना सर्वोच्च स्थान दिले तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. युधिष्ठिर, आणि शेवटी जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून सत्य, धर्म आणि पूर्ण शरणागती स्वीकारली तर मी स्वतः उभा राहून तुमचे रक्षण करतो. श्रीकृष्ण, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया.